चिंतोपंत टोळ हे अक्कलकोट संस्थानामध्ये कारभारी होते. त्यांची श्री स्वामी समर्थांवर अनन्य अशी भक्ती होती. त्यामुळे ते अधूनमधून ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासही जात असत आणि श्री स्वामी समर्थ हे सुद्धा अधूनमधून त्यांच्या घरी येत असत. असेच एकदा चिंतोपंत टोळांनी विष्णू सहस्रनामाच्या पूजेची सुरुवात त्यांच्या घरी केलेली होती. त्यांनी ते विष्णू सहस्रनामाला बिल्वपत्र वाहण्याचा कार्यक्रम करीत असत आणि अधूनमधून श्री स्वामी समर्थ हे चिंतोपंतांच्या घरी येत असत. त्यावेळेला चिंतोपंत आणि त्यांचे कुटुंबीय श्री स्वामी समर्थांनाच दत्तप्रभू समजून त्यांची यथासांग पाद्यपूजा करीत असत. असेच एकदा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ हे चिंतोपंतांच्या घरी आले. तेव्हा त्यांनी नेहमीप्रमाणेच त्यांची यथासांग पाद्यपूजा केली व स्वामींना नम्रपणाने विनंती केली की स्वामी, आपले हे चरण सदैव आमच्या पूजेत असावे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा श्री स्वामी समर्थ स्मितहास्य करीत लाकडी पाटावर उभे राहिले. त्या लाकडी पाटावरील उभ्या असलेल्या स्थितीत चिंतोपंत टोळांनी बिल्वपत्र अर्पण केले. त्यानंतर श्री स्वामी समर्थ हे निघून गेले. ते गेल्यानंतर चिंतोपंत टोळ आणि त्यांचे कुटुंबीय बघतात तर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्या लाकडी पाटावर श्री स्वामी समर्थांची पावले ही जसेच्या तशीच उमटलेली पाहिली. त्यावेळेला त्यांना श्री स्वामी समर्थांच्या दैवी साक्षात्काराची पूर्णपणे प्रचिती आली. त्यांनी पुन्हा त्या पादुकांची पूजा केली. तदनंतर लाकडी पाटावर उमटलेल्या त्या श्री स्वामी समर्थांच्या पाऊलखुणांचा तो पाट आजही अक्कलकोटातील जोशीबुवांच्या मठाजवळील श्री स्वामी समर्थांच्या मंदिरामध्ये यथास्थित आहे.